शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इरविन चौकात ट्रॅफिक जाम ही नित्याचीच बाब झाली आहे। अत्यंत वर्दळीचा असा हा चौक आहे। शहराच्या चारही दिशांनी वाहतुकीचा ओघ या चौकात येतो। गाडगेनगर कडून, कॅम्प कडून, रेल्वे स्टेशन चौक तसंच मालवीय चौक, खापर्डे बगीच्याकडून येणारी वाहतूक येथे होते। येथे वाहतुकीचं नियोजन व्हायला पाहिजे, मात्र वाहतूक पोलीसच या ठिकाणी नसतात। शिवाय चौकाच्या मधोमध खोदकामही करून ठेवलंय, त्यामुळे या चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। अमरावती शहरातील वाहतूक किती नियोजनबद्ध आहे याचे चित्र आपल्याला शहरातील मुख्य चौकांमध्ये बघायला मिळतं। सिटी न्यूजची टीम शहरातील इरविन चौक येथून जात असताना त्यांच्या निदर्शनास आले की शहरातील महत्त्वाच्या मुख्य चौकांपैकी एक असलेल्या या इरविन चौकात वाहतूक पोलीस कर्मचारीच उपस्थित नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते। चौकाच्या बाजूला शाळा आहे। दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर बाहेर रोडवर मुलांची गर्दी, त्यांना घ्यायला आलेल्या पालकांची गर्दी आणि मुले घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचीही गर्दी या चौकात असते। या चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी सज्ज असलेला आपल्याला खूप कमी वेळेस बघायला मिळतो आणि असेलही तर तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो। प्रत्येक चौकात वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बसण्याला एक कॅबिन दिल्या गेली आहे। इरविन चौक येथील हे वाहतूक कर्मचाऱ्याचे कॅबिन कुलूपबंद आहे। या चौकात बऱ्याच दिवसांपासून खोदकाम करून ठेवले आहे। त्या खोदकामामुळेच वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आपल्याला या चौकात बघायला मिळते। शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता वाहतुकीची आधीच कोंडी झाली आहे। चौकाच्या बाजूला शहर वाहतूक विभागाचे कार्यालय आहे, मात्र वाहतूक कार्यालयाच्या अगदी बाजूला असणाऱ्या चौकातच वाहतूक कर्मचारी आपल्या कर्तव्यावर सज्ज नसतो आणि होणारी वाहतुकीची कोंडी सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरते आहे। शासन आपल्या या जबाबदाऱ्यांप्रती कधी जागरूक होईल हा प्रश्न वारंवार विचारला जातोच, परंतु हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच राहतो। सिटी न्यूजने यापूर्वी देखील या चौकातील समस्या आपल्या वृत्ताच्या माध्यमातून मांडल्या आहेच। आज पुन्हा तीच समस्या आव असून या चौकात उभी आहे। आता बघणे आहे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देतं। एखादा मोठा जीवघेणा अपघात झाल्यानंतर हे निद्रा अवस्थेत असलेलं निगरगट्ट प्रशासन जागं होईल का?